गुड आफ्टरनून मुलांनो. आज आपण शाल हा लेसन शिकूया, हा धडा शिकूया. राग जाधव. लेखक परिचय ऑलरेडी हा झाला आहे आपला. आज मी ही धडा शिकवणार आहे. हे तर तुम्हाला माहितीच आहे की साहित्याची उत्तम जाण असलेले हे आपले बहुआयामी समीक्षावृत्ती असलेले कवी होते हे. आणि 1990च्या काळात ते विश्वकोशाच्या संपादनात सहभागी होते. व्यापक वाङ्मयी दृष्टिकोन आणि चिंतात्मकता ही त्यांच्या समीक्षात्मक लेखनाची वैशिष्ट्ये आहे. आता प्रस्तुत हा जो पाठ आहे ते कशाबद्दल आहे? शालीभोवती असलेल्या लेखकाच्या आठवणी या पाठातून व्यक्त झालेल्या आहेत. सन्मान म्हणून, कोणाचा आदर म्हणून, ज्याला तुम्ही रिस्पेक्ट म्हणता, कवी झाले, मोठे सम्राट झाले, त्यांचा सन्मान शाल, श्रीफळ हे देऊनच केला जातो. शाल ही प्रतिमात्मक आहे. शालीमुळे येणारा शालीनतेचा संदर्भ अंतर्मुख करणारा आहे. पाठातील औदार्याचे उदाहरण हे माणसाची संवेदनशीलता जपणारे आहे. म्हणजे माणूस किती संवेदनशील असतो, माणसाचं मन किती संवेदनात्मक असतो, किती नम्र असतो, ह्याची जाणीव ह्या धडेमध्ये होणार आहे. वस्तूंच्या संदर्भातील आठवणीचे मोल महत्त्वाचे असते. एखादा भेट दिलेली आठवणीची जी वस्तू असते ती किती मोलाची असते, किती आपल्यासाठी किमती असते, कितना प्रेशियस होता है ये हमें पता चलता है. कोणत्याही निर्जीव वस्तूशी निगडीत असलेले संदर्भ, जरी ती वस्तू निर्जीव असेल, मतलब उसमें जीव नहीं है, शॉल है, पुष्पगुच्छ है, इसमें जान नहीं होती है, लेकिन क्योंकि ये रिस्पेक्ट इसे दिया गया है तो हमारे लिए ये अमूल्य होती है. मग ह्या ज्या गोष्टी आहेत ह्याची मानवी भावना तरळ ठेवतात या संदर्भाशी. वस्तूशी निगडीत कोणतीही आठवण असो अथवा प्रसंग, त्याचे मानवी संदर्भ सर्वार्थाने महत्त्वाचे ठरतात. उनका कहने का मतलब है कि कोई दी हुई वस्तु, सम्मान से दी हुई वस्तु जो हमारे पास होती है, उसको एक याद बनाकर किस तरीके से हम उसे अपने पास रखते हैं और उस प्रसंग को हमेशा अपने दिमाग में ध्यान में रखते हैं, वो हमारे लिए कितनी महत्वपूर्ण होती है, ये बताने की कोशिश की है लेखक राग जाधव ने. चलो मैं लेसन स्टार्ट करती हूँ. एकदा मी म्हणजे लेखक. लेखक पु ल देशपांडे, देशपांडे सारखे हा गए. पु ल देशपांडे भी प्रसिद्ध लेखक हैं. त्यांच्याकडे काही एक निमित्तानं, म्हणजे काहीतरी कारणाने त्यांना कसला तरी काम होता म्हणून ते गेले होते. काम झाल्यावर मी निघण्याच्या बेतात होतो. म्हणजे त्यांना बेतात म्हणजे घाई, त्यांना निघण्याची घाई होती. तेवढ्या सुनीताबाईंनी मला थांबवले व विचारले. सुनीताबाईने विचारले म्हणजे देशपांडेच्या ज्या पत्नी होत्या त्यांनी विचारलं. कोणाला? लेखकाला. तुम्हाला शाल दिली तर चालेल काय? की जर तुम्हाला मी शाल दिली तर चालेल काय? मी एका पायावर हो म्हटले. म्हणजे लेखकाला अतिशय आनंद झाला. एका पायावर म्हणजे अतिशय आनंदाने. सुनीताबाईंनी मला शाल द्यावी हा मला मोठा गौरव वाटला. त्यांना स्वतःचा गौरव म्हणजे अभिमान वाटला. ती शाल मी माझ्या खोलीतल्या सुटकेसमध्ये ठेवून दिली. त्याने ती शाल काय केली, त्यांच्या घरी जाऊन त्या खोलीमध्ये सुटकेस ओपन केला आणि त्याच्यामध्ये ठेवून दिला. वापरली मात्र कधीच नाही. पुढे वाईला, वाई म्हणजे सातारा जिल्ह्याचा एक गाव. पुढे वाईला विश्वकोशाचा अध्यक्ष म्हणून मी गेलो. विश्वकोश, मराठी विश्वकोश म्हणजे शब्दांचा जो अर्थ आहे ते तर आहे, शब्दाची उत्पत्ती कुठून झाली आहे हेही विश्वकोशमध्ये सांगितले गेले आहे. मग ते असे विश्वकोशाचे अध्यक्ष म्हणून ते वाईला गेले. तिथे नदीकाठच्या प्राज्ञ पाठशाळेच्या खोलीत मी राहत असे. नदीकाठच्या प्राज्ञ पाठशाळेचा म्हणजे तिथे एक पाठशाळा होती, तिथून त्यांना एक
खोली मिळाली होती, त्याच्यामध्ये ते राहत होते. खोलीच्या दक्षिणेकडील म्हणजे दक्षिण बाजूस खिडक्या होत्या. कृष्णा नदीचा चिंचोळ्या प्रवाह होत्या. चिंचोळा मीन्स क्या होता है मालूम है? चिंचोळा म्हणजे काय असतं माहिती आहे तुम्हाला? चिंचोळा म्हणजे लहान प्रवाह. थंडीच्या दिवसात एक बाई माझ्या खिडकीखालील घाटाच्या छोट्या ताटावर, खिडकीखालील घाटाच्या छोट्या तटावर, तट म्हणजे किनारा, एक छोटेसे मूल एका टोपलीत ठेवून मासे पकडण्याच्या उद्योगात होती. मासे पकडत होती ती बाई आपल्या लहानशा मुलाला टोपलीत ठेवून. तिचे बाळ कडाक्याची थंडीने कुणकुणत रडत होते. म्हणजे थंडीचे दिवस होते, त्या बाळाच्या अंगावर कपडेही कमी होते आणि ते थंडीने कुणकुणत होते, थरथरत होते, शिवरिंग फ्रॉम कोल्ड. पण आई तिकडे बघत नव्हती. मला मात्र राहवले नाही, म्हणजे लेखकाला राहवले नाही. सूटकेसमधील पुलकित शाल काढली. पुलकित म्हणजे सन्मानित. 5-50 रुपयांचा नोटा काढल्यावर त्या बाईला हाक मारली. हाक मारली म्हणजे बोलावणे, जोराने हाक मारून बोलावणे. खिडकीतून ते सर्व खाली दिले आणि म्हटले, त्या बाळाला आधी शाळेत गुंडाळ आणि मग मासे मारत बैस. या घटनेची ऊब पुलकित शालीच्या उभेपेक्षा अधिक होती. ऊब म्हणजे उष्णता, सुख किंवा आधार. म्हणजे ह्या घटनेचे जे आनंद होते, सुख होते, जेव्हा त्यांना ती शाल मिळाली होती त्यापेक्षाही जास्त होते. आज त्यांना अतिशय आनंद झाला होता. कविवर नारायण सुर्वे खूप सभा संमेलने गाजवत. हे आहेत कविवर नारायण सुर्वे. आता लेखक त्यांच्याबद्दल सांगतायत. खूप सभा संमेलने गाजवत म्हणजे त्यांना खूप प्रसिद्धी मिळाली होती. पुढे ते साहित्य संमेलनाचे अध्यक्षही झाले. अध्यक्ष कोण झाले? नारायण सुर्वे. परिणामतः त्यांचा कार्यक्रमांना अहोरात्र भरतीच असे. म्हणजे अहोरात्र म्हणजे रात्रभर, हा समासचा प्रकार आहे. अव्ययी भाव समासचा प्रकार आहे. अहोरात्र, रात्रभर. प्रत्येक कार्यक्रमात सन्मानाची शाल व श्रीफळ. श्रीफळ म्हणजे नारळ. पर्यायी शब्दामध्ये हा प्रश्न येऊ शकतो. श्रीफळ म्हणजे काय? नारळ. त्यांना मिळत राहील. एकदा ते मला म्हणाले, या शाली घेऊन घेऊन मी आता शालीन बनू लागलो आहे. त्यांच्या बोलण्यातील उपरोधिक खोच माझ्या नव्हे तर कोणाच्याही सहजपणे लक्षात येणारी होती. शाल व शालीनता ह्यांचा संबंध काय? म्हणजे लेखकाच्या मनात आले की शाल घेऊन घेऊन ते शालीन बनू लागले, याचा अर्थ काय आहे? शाल आणि शालीनतेचा संबंध काय आहे? खरे तर खरीखुरी शालीनता शालीविनाच शोभते. म्हणजे खऱ्या अर्थाने जी शालीनता असते ती शाल जरी मिळाली नाही तरीही शोभते. सुर्वे मुळातच शालीन आणि सुर्वे हे कवी तर शालीनच होते, सज्जनच होते. शालीचा वर्षावखाली त्यांनी शालीनता कधी हरवली नाही. म्हणजे बरेचसे साल सन्मान म्हणून त्यांना मिळाली, पण त्यांना कधी गर्वपणा आला नाही आणि कधी क्षीणही झाली नाही. क्षीण म्हणजे कमी. मी कविवर्यांना म्हटले, शालीमुळे शालीनता येत असेल तर मी कर्जबाजारी होईन. म्हणजे लेखक काय बोलले की जर शालीमुळे शालीनता येत असेल तर माझ्यावर तर बराच कर्ज होईल. भिकेला लागेल म्हणजे मला भीक मागावं लागेल. शेकडो शाली खरेदी करून सर्वांना एक एक शाल लगेच नेऊन देईन. यावर तो शालीन कवी मनापासून हसला. कविवर सुर्वे मनातूनच हसले त्यांचे हे शब्द, हे वाक्य ऐकून. शालीमुळे शालीनता येते की जाते या प्रश्नाचे माझे उत्तर जाते असेच आहे. सन्मान करण्याच्या रूपाने आपण खरे तर एक शालीन जग गमावून बसण्याचा धोकाच मोठा आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की सन्मान करण्याच्या रूपाने आपण हे जे शाली देतो ना, त्याच्याने जगाला एक मोठाच धक्का आहे. 2000 साली मराठी साहित्य संमेलनाचा बिनविरोध अध्यक्ष झालो. कुठल्या साली? 2004च्या साली. कोण? लेखक रा. ग. जाधव. तत्कालीन 1-2 वर्षात माझ्यावर शालींचा वर्षाव झाला. म्हणजे 1-2 वर्षामध्ये बरीचशी साल त्यांना मिळाली.
एवढ्या शाली जमत गेल्या की माझ्या 8 बाय 6च्या खोलीत त्यांना ठेवणेच शक्य नव्हते. म्हणजे लहानशा खोलीत त्यांना शाली ठेवायची जागाच नव्हती. मग मी सगळ्या शालींचे गोठवडे बांधून ते निकटवर्ती म्हणजे जवळपास मित्राकडे ठेवले व त्या शाली वापरण्याचे वगैरे त्याला सर्वाधिकार म्हणजे पूर्ण अधिकार दिला. की आपल्या मित्रांना त्याने सांगितलं की ही जी शाली आहे तुम्ही कधीही त्यांचा वापर कुठेही करू शकता. बिचारा अतिप्रामाणिक म्हणजे खूप प्रामाणिक होता. अगदी वेळेवर आपलं काम करणारा. त्याचेही छोट्या खोलीत त्याने ते सांभाळले. छोटीशी खोली त्यांच्या मित्राची पण होती तरीही त्याने सांभाळले. हळूहळू सगळ्या शाली वाटून टाकल्या गरीब श्रमिकांना. म्हणजे लेखकाने पूर्ण शाली वाटून टाकल्या गरीब लोकांना. याचा सुमारास मी शनिवार पेठेतील ओंकारेश्वर मंदिराचा पुलावर बहुधा रोज संध्याकाळी जात असे. ते रोज कुठे जात होते? सुमारास म्हणजे जवळजवळ शनिवार पेठ. तिथे शनिवार पेठ ही एक जागा आहे. तिथे ओंकारेश्वर म्हणजे शंकराचं मंदिर. मंदिराच्या पुलावर बहुधा म्हणजे खूप वेळा अक्सर रोज शाम को संध्याकाळी ते जात असे. तेथील कट्ट्यावर बसणे मला आवडे. एक दिवस काय घडले की कडक थंडीचा दिवसात एक म्हातारा अशक्त भिक्षेकरी कट्ट्याला लागूनच चिरगुटे टाकून व पांघरून कुडकुडत बसल्याचे मी पाहिले. चिरगुटे म्हणजे फाटके तुटके जे कपडे असतात तसे टाकून तो थंडीमध्ये थरथरत बसला होता. दुसऱ्या दिवशी मी 2 शाली घेऊन ओंकारेश्वरच्या कट्ट्यावर आलो. तो म्हातारा होताच. त्याला 2ही शाली दिल्या. त्याने थरथरल्या हाताने मला नमस्कार केला. मतलब लेखक ने वो दोनों ही शाल लाकर उस बूढ़े बुजुर्ग को दे दी. पुढे 4-5 दिवस मला काही कामामुळे संध्याकाळी ओंकारेश्वरला जाण्यास उसंत लाभली नाही. म्हणजे त्यांना तो अवसर मिळाला नाही. टाईम नहीं मिला जाने का मंदिर में. त्यानंतर मी नेहमीप्रमाणे ये जा करत राहिले. म्हणजे येणं जाणं त्यांचं चालू होतं. मग एकदम त्या भिक्षेकरी वृद्धाची आठवण झाली. त्यांना आठवण झाली त्या म्हाताऱ्याची ज्याला त्यांनी 2 शाली दिलेल्या. तो नेहमीच्या ठिकाणी नव्हताच, पण तो तिथेच्या कट्ट्यावर नव्हता तो म्हातारा. तेथील पुलावर चक्कर मारावी म्हणून मी उठलो व पुलावरून चालू लागलो. लेखक तिथे चालत गेले. त्यांना मात्र तो म्हातारा दिसला नाही. पुलाच्या जवळपास मध्यावर तो भिक्षेकरी म्हातारा दिसला. ती लगबगीने त्याच्याकडे गेले म्हणजे धावत गेले. पाहतो तो काय? तेच चिरगुटे अंगाखाली व अंगावर तेच कुणकुणणे तेच दिनवाणे जिणे. म्हणजे तो तसेच फाटके तुटके कपडे घालून तसाच होता. शाल कुठे होती? त्याच्याकडे नव्हती. मी म्हटले, बाबा तुम्ही मला ओळखले? मग मीच म्हटले, बाबा 5-6 दिवसापूर्वी तुम्हाला 2 शाली दिल्या होता आठवते? त्याने त्याला आठवण करून दिली. यावर म्हातारा खुलला व पुन्हा हात जोडून म्हणाला, हे भल्या माणूस तू लई मोठा. लई म्हणजे तू खूप मोठा. म्यासनी म्हणजे मी. म्यासनी शाली दिल्या. पण बाबा त्या भिकाऱ्याला शाली कशा सोडतील? कि इस भिखारी को कैसे ही शाल शोभेगी, इसके ऊपर कैसे अच्छी लगेगी. त्या शोभेपेक्षा पोटाची आग लई वाईट. की इस शोभा म्हणजे हे जी शोभा असणार ती पोटाची आग आहे ना त्यापेक्षा कमीच आहे. पोटाची जी आग आहे ती लई भारी. कि पेट की जो भूख है इस शाल की भूख के पेक्षा कहीं ज़्यादा है. मी शाली इकल्या मीन्स विकल्या, बेचना. ये जो भाषा है इकल्या ही घाटावरची भाषा. मी शाली इकल्या व 2-3 दिवस पोटभर जेवून घेतलं बाबा. म्हणजे त्यांनी ते दोन्ही शाली विकून त्याच्याऐवजी त्याने भरपूर जेवण केला. म्हणजे तो किती गरीब माणूस होता की शालीची गरज होती पण त्याशिवाय त्याच्याऐवजी त्यांना जी भूक लागली होती, पोटाची जी आग होती ती म्हणजे महत्त्वाची होती. आमचं हे असलं बिकट जीणं तुझं लई उपकार. बिकट म्हणजे कठीण, अवघड. तुझं लई उपकार आहेत बाबा. यहाँ पे बच्चों आप ध्यान देना. एक्सक्लामेटरी सेंटेन्स केवळ प्रयोगी शब्दांचा वापर झाला आहे. शालीची शोभा आणि ऊब व पोटाची आग आणि अन्नाची ऊब. भुकेल्यास अन्न द्यावे, तहानलेल्यास पाणी द्यावे आणि हेही जमले नाही तर अभंग्यांना सन्मानाच्या शाली
हे तरी द्याव्याच, कि हम अगर किसी को कुछ नहीं दे सकते, अन्न नहीं दे सकते, पानी नहीं दे सकते, तो कम से कम ये जो शाल है वो तो दे ही सकते हैं।